हॅलो वेलकम. आज आम्ही उन्हामध्ये भटकंती करतोय पुण्यामध्ये जायचं पण कुठे जायचं माहिती नव्हतं. मग अचानक आठवलं, मग आम्ही गेलो आंबेडकरांच्या प्रेरणास्थान म्हणजे संग्रहालयामध्ये. मग तिथं आपण बघतोय बरेच स्टॅच्यू आहेत जे बाबासाहेबांनी आपले मसुदा करार वगैरे सगळं, चवदार तळ्याचं पाणी, तिथला सत्याग्रह म्हणजे हे सगळं होतं. मग तिथून आम्ही आतमध्ये गेलो जिथं ग्रंथालय होतं. तिथून बघा ना किती हिरवळ अशी छान, आणि आभिराला पाणी म्हटलं की बीच आठवतोय. मग तिला पाणी आठवलं, बाबासाहेबांचे भांडे वगैरे म्हणजे त्यांचं बरंच सगळा संसार वगैरे सगळं तिथं होतं. हुबेहूब ते चित्र आठवलं, आपण जे फोटोमध्येच फक्त पाहिले. छान वाटलं, आज प्रसन्न वाटलं. आभिरा बोलायची मम्मा बाबा बचले. आणि मग असं तिथून मग दर्शन वगैरे सगळं केलं, सगळे त्यांचं पाहिले, वस्तू वगैरे आठवणी आठवतात त्या गोष्टींच्या सगळ्या. छान वाटतंय, वेगळीच नाही का बॉन्ड आहे आपली बाबासाहेबांसोबत. आज ते होते म्हणून आपण आहोत, नाहीतर आपली झिरो व्हॅल्यू. हा बघा ना काय सुंदर वाटतंय ते सगळं. तिथं बाबासाहेबांची हस्ती वगैरे पण होती. मग छान आम्ही तिथून सगळं पाहिलं. छोटे छोटे क्लिप पण लपून काढले. तिथं कॅमेरा अलाउड नव्हता तरीसुद्धा सॉरी फॉर दॅट. मग नंतर आम्ही तिथून सगळे व्हिडिओज वगैरे काढले. मला तर खूप आवडलं होतं, तिथून बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. मग छान आम्ही सगळीकडून मी पूर्ण व्ह्यू घेतलं. इथं त्यांची हस्ती होती आणि जी बाबासाहेबांनी मूर्ती स्थापना केली होती ती होती. आणि आमचा गुंड्या काय मस्त जातोय, मम्मा बाबा आले, बाबा मारतात म्हणून परत जायची परत यायची. मग तिचं चाललं होतं इकडं खेळणं, इकडं ते वाचत बसले होते. मग आम्ही तिथून परत बाहेर आलो. ती रडतीये की मम्मा जायचं नाही आहे, पण ऊन खूप होतं. मग आपल्याला घरी पण पुढं बाकीचे पण कामं होते म्हणून मग आपण तिथून निघावं लागलं. मग तिथून ती आली फायनली बाहेर. हे बाहेरून बघा, आपण परत एकदा एक क्लिप टाकली. मग तिथून आता आम्ही चाललो आहे. आम्हाला भूक खूप लागली कारण की सकाळी नाश्ता केला होता आणि दुपारचे 3 वाजले. मग आम्ही मस्त अशी तंदूर बिर्याणी खाल्ली. ह्यांना बोकडची बिर्याणी घेतली आणि मला चिकन बिर्याणी. मग चलो बाय बाय, मिलेंगे नेक्स्ट ब्लॉग में. बाय.